नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर. आपल्या हक्काचं विचारपीठ. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. आमदार राजेश मोरे, रिपाई नेते माणिकराव उघडे, लक्ष्मणराव अंभोरे, समाधान तायडे, संजय पवार यांनी दिल्या ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर शुभेच्छा. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 14वे एक दिवसीय साहित्य व काव्य संमेलन कल्याणजवळील कोण गावात म्हात्रे सभागृहात संपन्न झाले. यावेळी दैनिक प्रहारचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सदाशिव तथा बापू वैद्य यांना प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रीय कवी डॉक्टर जयकुमार घुमटकर होते. सदर संमेलन आठगाव विद्यालय येथे झाले. या प्रसंगी अनेक कवी आणि साहित्यिक उपस्थित होते. तसेच अग्रवाल कॉलेजचे संचालक पंडित सर, कोण ग्रामपंचायतीच्या सरपंच यांसह शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. मी माणिक त्रिंबक उघडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश उपाध्यक्ष. या नात्याने आज आमचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी खरं तर पाहिलं तर बापू वैद्य एक सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील काम करणारा, शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपली लेखणी चालवणारा, अनेक वर्षे ते पत्रकारितेमध्ये आपलं आयुष्य त्यांनी वेधलं आहे. खरं तर पाहिलं तर अनेक पत्रकारांच्या आपण पाहतो की पत्रकार कसा असावा, तर बापू वैद्याकडे पाहून नवी प्रामाणिकपणाने जो लोकशाहीचा आपण चौथा खांब असं म्हणतो, तो बापू वैद्यांच्या सारख्या पत्रकाराकडे बघून आपल्याला चौथा खांब लक्षात येतो लोकशाहीचा खऱ्या अर्थाने. कारण आपण पाहिलं बापू वैद्यांनी अनेक वर्ष आपले त्या लेखणीतून समाजाला जनजागृती करण्याचं काम केलं, अन्यायाविरुद्ध आपलं लिखाण केलं, सत्य बोलण्याची त्यांची सतत वाचा आहे आणि अनेक आपल्या आयुष्यातील चढाउतारीमध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं काम या पत्रकारितेमध्ये त्यांनी केलेलं आहे असं आम्हाला झालं. कारण माझाही त्यांच्याशी अनेक वर्षापासून संबंध आहे आणि बापू वैद्यासारखा एक चांगला पत्रकार आपल्या या शहराला लाभला हे आपलं खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं डोंबिवलीकरांचं भाग्य असं मी मानतो. कारण आजकाल पत्रकार पाहिले, आपण काल पत्रकारांची मुलाखत घेतली की दुसऱ्या दिवशी कार्ड लावलं की चौथ्या दिवशी लगेच मनुष्य टू व्हीलर आला की लगेच फोर व्हीलर म्हणतो. पण बापू वैद्य आजही रस्त्याने पायी चालतात. आजही आपल्या वनआरकेच्या घरामध्ये आपलं जीवन प्रवास आपल्या पत्नीसह ते काढतायत. हे खऱ्या अर्थानं ही एक नव्या पत्रकार पिढीला त्या खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापू वैद्याकडे पाहतो. अशा प्रकारचं आमची भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हेही अशा पत्रकारांच्या पाठीशी सातत्यानं प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या पत्रकारांच्या बरोबरीने आमचा पक्ष नेहमी सहकार्य आणि सहकार्याच्या भावनेतून आम्ही त्यांना आदर्श मानून पत्रकारितेमध्ये खऱ्या अर्थानं डोंबिवलीमध्ये अनेक प्रश्नांवरती बापूंनी लिखाण केलेलं आहे. डोंबिवलीसारख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जेव्हा डोंबिवली हा विषय घेतला नाही त्यावेळेस डोंबिवली महानगरपालिका त्यामध्ये घ्यावा, आपल्या लेखणीतून त्यांनी जनजागृती करून श्रीधर म्हात्रे यांनी त्यावेळेस डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत तिला पण घेण्यात यावा अशा पद्धतीची त्यावेळेस लिखाण करण्यामध्ये बापू वैद्य हे सर्वात पुढे त्या काळामध्ये होते. आणि बापू वैद्याचं आजही एवढं मोठं जवळजवळ 80 वर्षाचे झालेत, पण आजही त्यांच्या लेखणीचा हात थरथरत नाही. तर त्यांनी केलेल्या लेखनामुळे अनेकांची डोकी थरथरतात, मनं थरथरतात
आणि म्हणून बापू वैद्य हे एक आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं डोंबिवलीमध्ये आहे. अनेक राजकीय पक्ष, अनेक सामाजिक संघटना, अनेक नेते, अनेक गण त्यांना जिव्हाळ्याचं मानतात, आदर्श मानतात. काही लोक त्यांना गुरुवारी मानतात. अशाच पद्धतीने आम्ही सुद्धा त्यांना पत्रकारितेमध्ये त्यांना सन्माननीय म्हणून आम्ही त्यांचा आदर नेहमीच करतो. बापू वैद्य यांनी आपल्या आयुष्य खऱ्या अर्थानं अत्यंत आजची बी परिस्थितीमध्ये आपण जीवन जगत असताना बापू वैद्य यांनी कधीच आपल्या जीवनाचा अनमोल संदेश आपला कधीच चुकू दिला नाही. लोकशाहीला सातत्यानं मानून बापू वैद्य हे जीवनभर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा जो आदर्श घालून दिला त्या आदर्शापोटी बापू वैद्यासारखी लेखणी चालती. म्हणून बापू वैद्यांना हे जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आम्ही डोंबिवलीकरांच्या वतीनं, आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य त्यांना लाभो आणि आताच त्यांच्या लेखणीतून शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहो अशी सद्विचार व्यक्त करतो. हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम. मी लक्ष्मणराव आंबोरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून बापू वैद्य यांना या डोंबिवली शहरामध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या संदर्भामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व जनतेकडनं बापू वैद्य यांना जीवन गौरव 2025 गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना प्रथमतः आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, बापू वैद्य हे एक डोंबिवली शहरातील सांस्कृतिक शहर जपण्याच्या पाठीमागे असणारी लेखणी, त्यातलं अत्यंत मौलाचे पत्रकार म्हणून गिनले जातात आणि त्यांनी या शहरामध्ये शासन असेल किंवा शासनकर्ते असेल किंवा कुठल्याही अशा समाजातील गैर ह्याचा कधीही त्यांनी समर्थन केलं नाही. त्यांची लेखणी बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाच्या कटारात राहून म्हणजे भारतीय संविधानाचा पूर्ण आदर करून त्यांनी या लेखणीचा वापर त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शहराला खूप मोठं योगदान आहे. त्यांना या जीवन गौरव पुरस्कार 2025 मिळतोय. मित्रांनो, शहरात देशातील सैनिकांना परमचक्र जे मिळतं ते त्यांना शहीद झाल्यावर मिळते, पण ह्यांना त्यांच्या कारकिर्दीत मिळतंय. हा सगळ्यात मोठा आनंद आम्हा पक्षातील कार्यकर्त्यांना आणि शहरातील जनतेला आहे. त्यांना या जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या हयातीत मिळाला आहे. त्याबद्दल आम्हाला खूप सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. असंच त्यांनी सगळ्या पत्रकारांनी सुद्धा त्यांचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा असं आम्ही आमच्या संपूर्ण फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, पक्षांच्या, संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की बापू वैद्य यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने या समाजामध्ये संघर्ष करावा. जय भीम, जय भारत. जय भीम, जय शिवराय. मी समाधान तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश संघटक. आज आम्हाला कळालं की बापू वैद्य यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला. खरोखर ही बाब मोठी आहे की या डोंबिवली शहरात, सांस्कृतिक शहरामध्ये बापू वैद्य यांना जीवन गौरव पुरस्कार मिळतोय. हा मोठा पुरस्कार आहे. मला या बाकीच्या पत्रकारांना पण सांगायचं आहे की बापू वैद्य हे एक प्रामाणिकपणे त्यांनी पत्रकारी केली. मी त्यांना 30 वर्षापासून ओळखतोय. आताच बरंच मी त्यांच्या व्यक्तिमत्व त्यांचं असं आहे की त्यांचं जो पत्रकारीमध्ये जो जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्या जीवन गौरव पुरस्कारामध्ये बी त्यांचं योगदान आहे आणि ते मोठ्या प्रामाणिकपणे
पत्रकारी हे करतात, चांगल्या प्रकारे त्यांचं लिखाण आहे आणि या डोंबिवली शहरामध्ये त्यांना त्यांचं जे लिखाण आहे ते खरोखर एकदम चांगल्या प्रकारे ते लिखाण करतात. मला सांगायचं आहे म्हणजे की त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास खूप चांगला आहे. पत्रकार ज्येष्ठ आहेत ते पत्रकारामध्ये बी, आणि अजूनही ते खरोखर त्यांच्या ज्या बघायचं म्हणजे त्यांचा दृष्टिकोन असा आहे की ते डोंबिवली कधीही चालतात, पैदल चालतात. कारण एवढे वर्ष सुद्धा झाले त्यांना, तरी त्यांच्याकडं गाडी किंवा काही नाहीये. प्रामाणिकपणे ते पत्रकारी करतात आणि इमानदारीनं ते माझ्या मतीनुसार पत्रकार करतायत. म्हणून मला सांगायचं की त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून व तमाम डोंबिवली शहरातील रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत. नमस्कार, मी संजय पवार, डोंबिवली शहरातून रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेत काम करतो. शहर अध्यक्ष या पदावर आहे मी. आणि नुसत्यात पत्रकारांमध्ये खळबळ आहे, ती खळबळ मला मागे पण होती की काहीतरी नवीन होतंय, काहीतरी पुरस्कार येतोय, पण ते नाव मला अत्याधिक माहीत नव्हतं. पण आज ते नाव क्लिअर झालंय. बापू वैद्य म्हणजे आमचे काका, आम्ही त्यांना काकाच म्हणतो. आणि मी म्हणजे लहानपणापासून त्यांना बघतोय की ते पत्रकारी करताना त्यांची लेखणी एखाद्या अधिकाऱ्यांशी, जेव्हा मी तर लहान होतो तर पलीकडे एक वेस्टला अधिकाऱ्यांशी बोलायचं होतं. आणि आज आम्ही झोपडपट्टी संघात काम करत असल्यामुळे त्या लोकांचं आमचं नेहमी पत्रकार लोकांचा संघर्ष असतो आमचा की नगरपालिकेचे अधिकारी हे आले तर पहिले नाव पत्रकारांना बोलायचं म्हणजे काकांना, बापू वैद्यांना. तर आम्ही बघायचो की काका त्या अधिकाऱ्यांशी कसं बोलतात आणि ते आम्हाला कसं समजून सांगतात. काकांकडनं, बापू वैद्यकडनं बरंच शिकलो आम्ही. आणि त्यांनी आम्हालाच नव्हे तर अख्ख्या डोंबिवली सांस्कृतिक शहराला पण त्यांनी शिकवलंय की कष्ट काय असतात, इमानदारीपणा काय असतो आणि पत्रकारांनी त्यांचा आदर्श कसा घेतला पाहिजे हे बापू वैद्य यांच्या जीवन गौरवावरून कळतं की गौरव हा काय आयऱ्या गेल्याला मिळत नाही, तो त्या कामाचा पुरस्कार होतो. आणि मला असं वाटतं की परमेश्वरांनाही वाटलं की खरंच बापू वैद्य असताना तो पुरस्कार दिला पाहिजे. आणि आज ते साक्षर मलाही दिसून आलं आणि मला त्याबद्दल फार आनंद आहे की बापू वैद्य या ज्येष्ठ पत्रकाराचा इतक्या मोठ्या उत्साहाने जीवन गौरव पुरस्कार मिळतोय. आणि मला असं बोलू वाटतंय की इतर पत्रकारांनी, जे नवीन आता पत्रकार आले, त्यांनी नक्कीच बापू वैद्यांचा आदर्श घ्यावा आणि ते त्यांच्या असंच बापू वैद्यासारखे ते पण त्यांचं जीवन गौरव पूर्ण करतील. आणि गरीब, शोषित, पीडित लोकांचा न्याय बापू वैद्य कसे लेखणीतून देतात हा आदर्श इतर पत्रकारांनी घ्यावा. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय भारत. नमस्कार, मी पत्रकार बापू वैद्य. नुकताच मला प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. ही बातमी पसरल्यानंतर त्वरित रिपाई नेते माणिकराव उघडे, लक्ष्मणराव अंबोरे, संजय पवार यांनी मला फोनवरून आणि वैयक्तिक भेटून अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे इतर राजकीय नेत्यांनी, स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी प्रत्यक्ष मला फोनवरती आणि व्हॉट्सअपवरती अभिनंदन केलं. हा पुरस्कार गेले मी 48 वर्ष पत्रकार क्षेत्रात विविध वृत्तपत्रांना काम करत आहे आणि पत्रकारांच्या निगडीत ज्या बातम्या आहेत किंवा त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता नुकताच गेले 3 वर्ष मी ठाण्यामध्ये ज्या प्रकारे पत्रकारांना घरं मिळाली सवलतीच्या दरात, त्याप्रमाणे कल्याण महापालिका क्षेत्रामधील पत्रकारांना घरं मिळावेत याच्यासाठी मी नगरविकास खातं एकनाथ शिंदेसाहेब, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी पाठपुरावा करत असून कल्याण महापालिकेत पाठपुरावा करतो आहे. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं आहे, 5 मार्च 2023ला नगरविकास खात्यातर्फे महापालिकेला पत्र आदेश प्राप्त झाला आहे की तुमच्या स्तरावरती निर्णय घेऊन पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या घरं द्यावी. परंतु महापालिकेने आत्तापर्यंत याबाबत काही धोरण निश्चित केलेलं नाही आहे आणि विचारणा केली असते की आम्हाला त्याच्या वेळ नाही, आम्ही नंतर बघू. मला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर माझ्या घरातल्या नातेवाईकांनी मला प्रत्यक्ष भेटून
अभिनंदन केलं. धन्यवाद. असंच मला सगळ्यांकडनं सहकार्य राहील अशी अपेक्षा.